पाहता लोचनी सुख झाले वो साजन तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा पाहता लोचनी सुख झाले वो सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली बसून बसून जय म्हणा. मी अख्खं कीर्तन गुत घेतो फक्त जय म्हणू लागा. आदिशक्ती मुक्ताबाई की, पवनपुत्र हनुमान की, सद्गुरु जोग महाराज की, निवृत्तीनाथ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. एक एका साय करू अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. अवघे धन्य हो आता स्मरविता स्मरण कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणाची कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासम विठ्ठलम चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे. श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरदक प्रदेशम विधीन्द्रादिदेव सदा सुयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
चारित्र्य जननी देवाचे, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण 5व्या वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्रार वारकरी संप्रदायाची अस्मिता संत तुकोबांचा चारचरणाचा सामोर बसणाऱ्या समाजाला आवाहन उद्बोधन आणि प्रबोधन करणारा आजचा हा अभंग आहे। साधूनं बोलावं आणि साधूचं आपण ऐकावं याच्या पाठीमागे एक भलं मोठं कारण आहे। माझ्या तुकोबांच्या भाषेत साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। साधूला कालही किंमत होती, साधूला आजही किंमत आहे, साधूला उद्याही किंमत राहणार आहे। सज्जन हो, माझ्याकडे लक्ष द्या। आजही पंढरीला गेल्यानंतर अगोदर दर्शन देवाचं नाही, आधी दर्शन साधूच आहे। तुम्ही जाता ना पंढरीला, पंढरपूर हातवर करा बरं। कुणाकुणाला माहिती नाही पंढरपूर, त्यांना हातवर घ्या बरं, सर्वाला ठाऊक। आधी दर्शन पांडुरंगाचं का आधी दर्शन पुंडलिकाचं सांगा? आधी दर्शन देवाचं का आधी दर्शन नामदेव पायरीचं बोला? अरे मी तर असं ऐकलंय गवळणातली माणसं फार हुशार आहेत, तिथले कानं परिपक्व आहेत, चांगली ऐकणारी माणसं आहेत, चांगल्याला कुळून पिलेली माणसं आहेत असं ऐकलंय मी। माझा भ्रम निराश होऊ देऊ नका आणि समज गैर होऊ देऊ नका। पाहुणे आहेत ना, तुम्ही घाबरता का चोपदाराला? नका घाबरू, आता घाबरण्यासारखं काय नाही राहिलं। आता माझ्याकडे पहा, द्या उत्तर मला। पंढरीला गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन अगोदर का आधी दर्शन नामदेव पायरीचं? आधी दर्शन विठोबाचं का पुंडलिकाचं? आधी दर्शन देवाचं का साधूचं? म्हणजे जेवढी किंमत देवाला आहे त्याच्या दुपटीची किंमत साधूला आहे। 500 वर्ष भांडणं झाले अयोध्येत रामाच्या मंदिराकरता, हनुमंताच्या नादालाही कुणी लागलं नाही। 550 वर्ष विरोध होत होता राम मंदिराकरता। एकानं मला विचारलं, का हो तुमचा राम जर सगळीकडे आहे तर त्याला मंदिरात बांधून ठेवायची काय गरज आहे? सगळीकडे आहे ना तुमचा राम, मग त्याला देवळात का बांधता? मी त्याला उत्तर दिलं, भल्या माणसा, हवा सगळीकडे असते, पण जेव्हा टायर पंक्चर होतो तेव्हा आपली गाडी पंक्चरवाल्याकडेच न्यावी लागते, पण हे पंक्चरवाल्यांना कळत नव्हतं, म्हणून तर पंक्चरवाल्यांचाच विरोध राम मंदिराला होता। हे न कळाल्याबद्दल मनापासून धन्यवाद। असे कितीतरी गाव आहेत की ज्या गावामध्ये रामाचं मंदिर नाही, पण असं एकही गाव नाही की जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही। म्हणून साधू श्रेष्ठच आहे, कालही आजही उद्याही। निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर अभंग सेवेला आणि नसेल कळाला तुकाराम महाराजांचा अधिकार तर थोडा पाठीचा कानात ताट ठेवून ऐका। सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ असणारे आमचे तुकोबा आहेत। याहीपेक्षा सोपं ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ असं म्हणणारे तुकोबाच नाथबाबांनी तुकोबानं सावता महाराजानं अखंड आयुष्य समर्पित केलं पांडुरंगाकरता। देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद। माणसाच्या आयुष्यात सरपण गोळा करायच्या अगोदर समर्पण करायला शिकलं पाहिजे, तर्पण करायच्या आधी अर्पण व्हायला शिकलं पाहिजे। तुका म्हणे प्राण करा देवाचे अर्पण। आपण काय डेडिकेट करतोय देवाला? पण माझ्या तुकोबाची श्रीमंती ऐका। या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सगळ्यात पहिली आणि शेवटची सरसकट कर्जमाफी करणारं जगातलं सगळ्यात मोठं सरकार म्हणजे श्री तुकाराम महाराजांचं सरकार आहे। याहीपेक्षा तुकोबा सांगतो, माझ्या दादानो, उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गानं कमावतो त्याला हराम म्हणतात,
मेलेला परत उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात. हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात. मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात. काही एकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात. अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात. पण जगाच्या बापानं सुद्धा ज्यांच्या पायाला एकदा हात लावायला मिळावा म्हणून वैकुंठाचा त्याग केला ना, त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढे श्रीमंत साधू तुकोबा. आणि अशा तुकोबांचा अभंग आज श्री क्षेत्र गवळाने, तालुका जिल्हा नाशिक, या भगवंताच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज हा सेवेला अभंग निवडलेला आहे. अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव, वर्ष 8वं आणि दिवस 4था. या 4थ्या दिवसाचं कीर्तन पुष्प समस्त ग्रामस्थ गवळानेकर, या गावचं सर्व भजनी मंडळ, या गावचा सर्व आध्यात्मिक वृंद परिवार, माझ्या माता भगिनी, आबालवृद्ध तरुण मंडळ, या सगळ्यांच्या इच्छेखातर परमादरणीय परमश्रद्धेय आमचे सन्मित्र आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला त्यांनी फोन लावावा आणि कोण्याही कीर्तनकारानं त्यांना नकार देऊ नये. तुम्ही आणि आम्ही बऱ्याचदा भेटत नाही, पहिल्यांदा भेटतो, पण तरीसुद्धा लाडक्या भावाप्रमाणे ज्यांचं आमच्यावरती प्रेम आहे त्या आदरणीय समाधानदादा सुंबळे पाटील, आज त्यांच्यामुळं तुमच्या गावात येण्याचा हा आलेला योग आहे. परमादरणीय परमश्रद्धेय गुरुनाम श्री गुरु गुरुवर्य प्रातस्मरणीय आदरणीय हरिभक्तपरायण माधव महाराज गुले, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य रामकृष्ण महाराज लहवितकर, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण सागरानंद महाराज आणि परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण शिवरामजी महाराज, या साधूंच्या कृपा आशीर्वादानं पुनीत आणि पुलकित झालेला हा नामसप्ताह, या कीर्तन सेवेकरता हरिभक्तपरायण परमादरणीय परमश्रद्धेय आमच्या गीताताईंची उपस्थिती प्रार्थनीय आहे. त्या आलेल्या आहेत. एकदा त्यांच्यासाठी मनापासून टाळ्या वाजवा. हल्ली एका कीर्तनकाराच्या कीर्तनाला दुसरा कीर्तनकार जाईल हे म्हणजे दुग्ध शर्करा योग असतो आणि तसं दुर्मिळच असतं. पण ताई आल्या, त्यांच्या ठिकाणी दंडवत आहे. परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण या परिसराचं पंचकृषीसन महाराष्ट्राचं वैभव म्हणजे आदरणीय रोहिदास महाराज मते गुरुजी, परमादरणीय परमश्रद्धेय स्वरसम्राट भास्करजी महाराज, हरिभक्तपरायण परमादरणीय परमश्रद्धेय श्रीमान मृदंग सम्राट किरणजी महाराज गोसावी, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण शुभमजी महाराज. एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. माझ्या पाठीमागचे दोनही चोपदार, समोरचे चोपदार, पलीकडचे विनेकरी, जगद्गुरू तुकाराम महाराज आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे हे विद्यार्थी बेलूकर, सगळ्यांच्याच पायावरती नतमस्तक होतो. महाराजही आलेले आहेत. तसं तर मला वाटलंच होतं तुम्ही याल, पण महाराज आले म्हणजे कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. सकाळी महाराज होते, वेळ काढून महाराज उपस्थित राहिले. तसा मी फार मोठा कीर्तनकार नाही, असा सडपात तळबांधा मध्यम शरीर यष्टी असाच आहे मी. असं काही लई मोठा नाही मी. महाराजच साधा आहे. 2 कॅमेरे लावण्याजोगा महाराज नाही मी, पण 2 कॅमेरावाल्यांचं माझ्यावर प्रेम आहे. साऊंड सिस्टमवाले दादासुद्धा अत्यंत गोड आहेत. माझ्यावरती सगळ्यांचंच नितांत प्रेम आहे. ज्ञात अज्ञात सगळीच मंडळी. दुपारपासूनच मला बरेच फोन आले होते. बऱ्याच जणांची इच्छा होती की या गावात परिसरात मी यावं, पण अंतर दूर असल्यामुळं बऱ्यापैकी आम्ही टाळाटाळी लोपाला नादवाले आहोत आणि त्यामुळं आम्ही टाळाटाळ करणारी मंडळी असलो तरी समाधान दादा म्हणले तुम्हाला यावंच लागेल. आणि त्यांनी मला विचारलं बाबा तुमचा कोणता दिवस घालायचा. मी त्यांना सांगितलं 3रा आणि 10वा सोडून कोणताही घाला. त्यांनी 4था घातल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळं त्यांचंही कौतुक आहे ज्यांच्याकडं अन्नदान होतं. परमादरणीय परमश्रद्धेय आमचे अमोल दादा, आमचे खंडू नाना, हा सगळा सहाणी परिवार अत्यंत गोड अन्नदान आणि गोड मंडळे आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या चरणा अरविंदी नतमस्तक होतो आणि माझ्या निवडलेल्या अभंगाकडे वळतो. ऐका, या अभंगाची प्रस्तावना अशी आहे. या अभंगातून संत तुकोबा समाजाला उद्बोधन करतायत, प्रबोधन करतायत, आवाहन करतायत. झाडाचं परमप्रयोजन आहे त्यानं सावली देणं, फुलाचं परमप्रयोजन आहे त्यानं सुगंध देणं, साखरेचं परमप्रयोजन आहे तिनं गोड असणं, देहाचं परमप्रयोजन आहे आपण भजन करणं, सोन्याचं परमप्रयोजन आहे त्यानं शुद्ध असणं, आणि जन्माला आलोत माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे, आपलं परमप्रयोजन आहे आपण नामस्मरण करणं. नामस्मरण हा अध्यात्माचा पाया आहे. माणसानं 2 मणी जपले पाहिजेत. माझ्याकडे पहा, एक खिशातला आणि दुसरा माळेतला. पण या 2 मण्यात महाराजजी फरक आहे. माळेतला मणी आत ओढावा लागतो आणि खिशातला मणी बाहेर मोजावा लागतो. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे उदास विचारे
बसणाऱ्यांची एकही गोष्टी इथं व्हायला जात नाही. मी यादी देतो ऐका. तुम्हाला वाटत असेल आम्ही एवढं मोठं अन्नदान करतो, ज्ञानदान करतो, एवढा मोठा सोहळा गवळणी गावात आहे, मग आमचा हा परमार्थ व्हायला जातो की काय? या धर्माच्या मंडपातली इथली समोरची एकही गोष्ट व्हायला जात नाही. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आईबापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी व्हायला जात नाही. हा संप्रदायाचा इतिहास आहे. आणि म्हणून नियम आहे जगाचा, जन्माला आलात तर नामस्मरण केलं पाहिजे. इतकं नाम गोड आहे. नाम चांगले चांगले माझे कंटिळा हो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. चांगल्याचा उद्धार करेल यात काय नवल आहे? ज्या माणसानं 7 रांजण माणसं मारली, एक माणूस मारावा, एक खडा उचलावा, मग त्या रांजणामध्ये टाकावा, अशी 7 रांजण भरली. ऐकावा आपण, रामायण लिहिण्याचा मान त्या खुन्याला दिलाय. केले रामायण रामादी आधी, केले रामायण रामादी, रावणानं सीतेला उचलून नेण्याचा प्रयत्न केला, आपल्याला कळालं. पण रामायण झाल्यावर का आधी? झाल्यावर. रामाला वनवासाला जावं लागलं, आपल्याला कळालं. झाल्यावर कळालं का आधी कळालं? झाल्यावर. सीतेवरती आळ घेतला तर रामानं सीतेचा त्याग केला, आपल्याला कळालं. झाल्यावर का आधी? सुमंत नावाचा प्रधान होता, हे आम्हाला कळालं. झाल्यावर का आधी? पण एका खुन्याला हे सगळं व्हायच्या आधी कळालं होतं. ही ताकद नामस्मरणाची आहे, हे कधी विसरू नका. तुम्हाला वाटत असेल आम्ही नामस्मरण केल्यानं आमचं काय नेमकं होणार आहे? ऐका, नाम घेता वाया गेला, आईसा कोणी आई केला. मला तिकडं जायचं नाही, मला पुढं जायचंय सुपंताकडं. मला सांगू द्या, या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट व्हायला जात नाही. असं काय आहे इथं? ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योगधंदा करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, ज्याला समाधान पाहिजे त्यानं नामस्मरण करावं. सदा नाम घोष करो हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. एवढं गोड आहे नाम. खरं सांगतो, या नामस्मरणानं जगातली सगळ्यात मोठी गोष्ट घडते. कोणती? सुखानंद हृदयी स्थिरावला. सुखानंद हृदयी स्थिरावला. निर्दत्वानी शंकर विचारिता मही. सुखानंद हृदयी स्थिरावला. सुखानंद हृदयी स्थिरावला. ज्ञान पाहिजे तर अभ्यास केला पाहिजे. अर्जुना, तुला जर यशस्वी व्हायचं असेल ना, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. सोपं सांगतो आणि विचारतो. एखादं शिस ओतलेलं मंदिर असतं, त्यातून एखादा अंकुर बाहेर पडतो, पानाला पान पानाला पान लागतं, झाड उभा राहतं. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. अभ्यासानं काय अशक्य आहे? प्रयत्नांती परमेश्वर, हे जगाचं गणित आहे. म्हणून ज्ञान पाहिजे असेल तर अभ्यास करा, चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर व्यायाम करा. माझ्याकडं पहा बरं, ज्याला वाटतं ना सुखी राहावं, त्यानं माझी त्रिसूत्री लक्षात ठेवा. ज्ञानाबरोबर नम्रता,
आयुष्याबरोबर आरोग्य आणि श्रीमंतीबरोबर समाधान एकत्र मिळवता आलं पाहिजे, तेव्हा सुखी व्हाल. ज्ञानाबरोबर नम्रता पाहिजे. ज्ञान लय हो, पण त्याच्या शेजारी उभा राहून फोटो काढायची भीती वाटते, एवढं ज्ञान आहे. काय जाळायचं त्याचं ज्ञान? जे कणीस ज्वारीचं भरलेलं असतं ना ते असं झुकतं आणि जमिनीला म्हणतं माय तुझ्यामुळे आहे बरं मी. पण जे कणीस पोचट असतं ना ते छताड काढून चालतं. माझ्याकडे पाहताय ना, हा अंगठा आहे ना, अंगठा सगळ्या पुढे झुकतो. हा म्हणतो एक एका सहाय्य करू, सगळ्याला मदत करतो बिचारा, सगळ्या पुढे जातो, सगळ्याला सहाय्य करतो. करंगे झोपण्याचं नाटक केलं. श्री अर्जुन आणि दुर्योधन दोघं सोबत आले. दुर्योधन आणि अर्जुन आल्याबरोबर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं डोळे उघडले. अर्जुन पायाजवळ बसला होता, दुर्योधन डोक्याजवळ बसला होता. डोळे उघडल्या भगवंताला कोण दिसला असेल? डोक्याजवळ बसणारा दिसला असेल का पायाजवळ बसणारा? लक्षात ठेवा गवळाणेकरांनी, पायाजवळ बसणारी माणसं भगवंताला लवकर दिसतात. डोक्यावर बसायचा प्रयत्न करू नये. तुम्हाला वाटतं ना देवाची कृपा व्हावी, पायाजवळ बसा. पुढचं सांगतो, जगाच्या बापाला असं वाटलं आपल्या बापानं उचलून घ्यावं मथुरेत. जन्म झाला होता श्रीकृष्णाचा. तुम्हाला माहिती आहे ना, कृष्ण इथं पलीकडच्या गल्लीत राहतो तो. कृष्ण माहीत असेल ना, जगात सगळ्यात सुंदर तोच आहे, त्याची तुमची ओळख असायला पाहिजे. जगातल्या सगळ्यात सुंदर नट्या आणि सगळ्यात सुंदर नट एकत्र आणावेत, मिक्सरमध्ये घालावेत, बारीक करावेत आणि पावडर आपल्या तोंडाला लावावे. तरी सुद्धा जी सुंदर तिचं नाव लक्ष्मी. पण तिने एकदा पाहिले आमच्या कान्हाला. किती वेळा? वेडी झाली हो. भागवतात वर्णन आलं, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी फुलोणी झाली वेडी. मदन पोटाल बापुढे कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी फुलो झाली वेडी. वेड लागलं तिला. मग आमचा कान्हा किती सुंदर असं. राधा रस्त्यानं चालली तर कानातलं कुंडल हालायचं. वार्याने कुंडल हाले, डोळे मोडीत राधाचा. एवढे सुंदर बस पाहावं आणि तिला पाहत बसावं. पण त्या राधेनं एकदा कान्हा पाहिला. कान्हा माहिती आहे ना तुम्हाला, इथं पलीकडच्या सोसायटीत राहतो तो कान्हा. राधेच्या आयुष्याची सुरुवात ज्याच्यापासून त्याचं नाव कान्हा. राधेच्या आयुष्याचा शेवट ज्याच्या जवळ त्याचं नाव कान्हा. राधेच्या आयुष्यातला पहिला शब्द कान्हा, राधेच्या आयुष्यातला शेवटचा शब्द कान्हा. राधेचं समर्पण म्हणजे कान्हा, राधेची सुरुवात म्हणजे कान्हा, राधेचं सर्वस्व म्हणजे कान्हा. राधा शब्द लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर उभा करावा लागला कान्हा. तेव्हा जी पूर्ण झाली तिचं नाव आहे राधा. रच्या पुढं कोण उभा करावा लागला? धच्या पुढं कोण द्यावा लागतो? कान्हा. अरे कान्हाशिवाय जे अधुरे अपुरे अर्धवट आहे तिचं नावच आहे राधा. सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ द लव्ह, हे जिनं शिकवलं तिचं नाव राधा. आमच्या महाराष्ट्रातली पोरं ताजमहाल पाहायला जातात म्हणे काय तर ते मुमताज आणि शहाजहान त्यांचं ट्रू लव्ह आहे. ट्रू कॉर्नरला सुद्धा लव्ह नाही त्यांचं. कशाला जातात तिकडं? मुमताज शहाजहानची चौथी होती आणि ज्याची चौथी आहे ते खरं प्रेम नसतं. त्याला आमच्या सोलापूरच्या भाषेत लपडं म्हणतात, अकलूजच्या भाषेत झिंगझिंग झिंगाट म्हणतात. ऐकताय ना? तिकडं पुण्याकडच्या भाषेत झंगाट म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही, मी पहिल्यांदा आलो तुमच्याकडे. नका सांगू, ऐकतील. काय तिकडे जाता? माझ्या दादानो, माझ्या भावानो, बहिणीनो, खऱ्या प्रेमाचं उदाहरण पाहायचं असेल तर शहाजहान आणि मुमताजला डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा माझ्या रामाला आणि सीता मैयाला डोळ्यासमोर ठेवायला हरकत नाही. हे खरं प्रेम आहे. ऐकावं, त्याग प्रेमाचं दुसरं नाव आहे, समर्पण प्रेमाचं दुसरं नाव आहे. ऐकलं पाहिजे आपण. एवढी सुंदर राधा, पण त्या राधेनं वरलं आमच्या कान्हाला. माझ्या पाठीमागं पांडुरंग उभा आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. एवढा सुंदर
सुकुमार मदनाचा पुतळा तेने वेदियले मन 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 पाहिला 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 जरा धीरे से बजाना धीरे 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 से बजा धीरे से बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले मुरली सुनाने वाले आहारे सावरिया जीव सडेग मुरली वजी जीव सडेग मनमोहन करून टाकणारा तो मनमोहन अर्जुनाच्या समोर उभा राहिला. ए अर्जुन कधी आलास? देवा खरं सांगू तुझ्याकडं पाहिलं ना वेड लागतं रे. अर्जुनाला मिठी मारली भगवंता. तू प्रेमाचा पुतळा तू जीवीचा जिवाळा तू मैत्रीची चितकळा धनुर्धरा माझा दोस्त आहेस तू माझा मित्र आहेस तू. बोल कधी आला? दुर्योधनानं हाताच्या बाया पाठीमागं सारल्या. देवा आधी तर मी आलो आणि मागून आला आणि तू त्याचाच स्नेह करायला लागला. खरं सांगू दुर्योधना तू पायाजवळ बसला असता तर आधी दिसला असता. म्हणून नम्र व्हा. नम्री होण्यात मजा नाही. ही सुपंताची पहिली पायरी आहे. ज्ञानाबरोबर नम्रता ही सुपंताची पहिली पायरी आहे. पुढचं ऐका. तुम्हाला तर माझी विनंती आहे थोडं नम्र व्हायला शिका. सासूनं तुमचं सगळं ऐकावं वाटतं ना मग कधीतरी आत्याबाईला लाडानं प्रेमानं एखादा घास भरवावा कधीतरी नाहू माकू घालावं. तुम्ही तर सारखं तिच्याकडे बघून बोटच मोडता. कधी मरते कधी टमटम पलटी होतं तुझं. कशी लाड करेल तुमचा? नम्र व्हा. चला पुढं. आयुष्याबरोबर आरोग्य पाहिजे. लांबलंच आयुष्य आहे 90 वर्षाचं शुगर झाली म्हणे त्याला जगू वाटत नाही. आयुष्य थोडं असावं. चालताना असं चाला की लोकांनी राम राम घातला पाहिजे. बोलताना असं बोला की तुमचे शब्द ऐकायला लोक थांबले पाहिजेत. बसताना असं बसा की आपल्या पाठीचा काना ताट असला पाहिजे. जगताना एवढं चांगलं जगा की आपल्या जगण्याचा शेजाऱ्याला हेवा वाटला पाहिजे. आणि मरताना असं मरा ज्याला कळेल हे जग सोडून तुम्ही निघून गेलात त्याच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे. उत्तम चिवरे कीर्ती मागे असं जगलं पाहिजे. आयुष्याबरोबर आरोग्य ज्ञानाबरोबर नम्रता या सुपंताच्या पायऱ्या आहेत. पुढचं ऐका. श्रीमंती बरोबर समाधान. श्रीमंती असावी पण समाधानी असावं. माझ्या सावतोबानं आम्हाला शिकवलंय. कोणे दिवसी बैसोनी हातीवर कोणे दिवसी पालकी सुभेदार कोणे दिवसी पायाचा चाकर चालत जावे समयासी सादर भावे हो समयासी सादर भावे सादर भावे सादर भावे. देव ठेविलं तैसे राहावे. सुपंताची पायरी आहे हो. श्रीमंती भरपूर आहे समाधान नाही. माझी विनंती आहे तुम्हाला मानसानं वेळ काढून 3 ठिकाणी जरूर जावं. 1 दवाखान्यात, 2 तुरुंगात जाऊ नका ऐका आणि 3 स्मशानात. गरज नाही लय पैसा चालला इकडं आम्हाला काय घेणं देणं आहे. नसला तर नसला सप्ताह असं वाटणाऱ्यांनो माझ्याकडं पहा. अजून महाराष्ट्र सुधारलेला नाही. ज्या दिवशी महाराष्ट्रातील वृद्धाश्रम कायमचे बंद पडतील त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा
भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचं महत्त्व गावातल्या पोरींना पोरांना कळल त्या दिवशी महाराष्ट्र सुधारल. आणि ज्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद करल त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारल. कुणीकडनं सुधारला महाराष्ट्र? एखादा आमदार स्टेजवरून खाली उतरताना पोलिसाच्या कानाखाली लावतो, साक्षी नावाच्या पोरीचा रस्त्याच्या कडेला खून होतो, जीवाच्या आकांतानं पोरगी ओरडते, वाचवा म्हणते, पाहणारे लोक पाहून जातात, कोणी थांबत नाही. नगर जिल्ह्यातली पोरगी होती, यशश्री शिंदे नाव लेकीचं होतं. बापानं सदाशिव पेठेमध्ये अभ्यासाला ठेवलं, MPSC मध्ये 3ऱ्या क्रमांकानं पास झाली. गरीब होता बाप, लोकांच्या बांधावरती जात होता. बापाले फोन लावला, बाबा बरं झालं तुमच्यामुळं पास झाले, मी आशीर्वाद आहे तुमचा, पेढे घेऊन या. बापानं 80 रुपयाचे पावशेर पेढे घेतले, वायरच्या पिशवीमध्ये टाकले, पिशवी खांद्यावर टाकली, एसटीकडे आला, 100 रुपयाचं तिकीट काढलं, एसटीमध्ये मागच्या बाकड्यावरती बसला, अनवाणी पायानं स्वारगेटच्या एसटी स्टँडवरती उतरला. लेकीचा तिकडनं फोन येत नाही, काळजी दाटून आली होती. लेकीच्या मोबाईलवरती हजारो फोन केले, शेकडो फोन केले, पण लेक फोन उचलत नाही. एवढ्यात एका सरकारी दवाखान्यातून फोन आला, अमुक अमुक दवाखान्यातून बोलतो, यशश्री शिंदे नावाच्या मुलीचे वडील का? हा. MPSC मध्ये 3ऱ्या क्रमांकानं पास झालेली तुमचीच मुलगी का? हा. तुमच्या मुलीचा मृतदेह आमच्या दवाखान्यात आहे, उचलून घेऊन जा. राजगडच्या पायथ्याला सापडला त्या पुरीचा मृतदेह. अजूनही त्या लेकीच्या मारे करायला शिक्षा नाही. आणि लोक म्हणे महाराष्ट्र सुधारला. पुजाऱ्याचा आधार घ्यायला अंबरनाथ मध्ये गेली रे, घरातनं बाहेर पडली, पुजारी दादाला हात जोडले, दादा दया कराव. घरातनं निघून आले, एकटे, तुमच्या गळ्यात माळ दिसते, रुद्राक्षाच्या माळा दिसतात, कपाळाला गंध दिसतो, पाया पडते तुमच्या, आज रात्रभर मला आडोसा द्या. पुजाऱ्याची नियत बिघडली. याच महाराष्ट्रातल्या लेकीवरती अत्याचार झाला. 3.5-4 वर्षाच्या लेकीवर मुंबईमध्ये अत्याचार होतो. लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. माझ्या दादानो, भावानं, बहिणीनो, जे दिसतंय ते फार भयानक आहे. तुम्हाला वाटत असेल आमचं लय चांगलं आहे, पण आजही आपल्या घरातून बाहेर पडणारी लेक सुरक्षित नाही. वाईचा डॉक्टर पेशानं डॉक्टर झाला, 17 मृतदेह त्याच्या शेतामध्ये सापडले. माझी विनंती आहे तुम्हाला, दगडाला बुक्का लावला तर दगडाचा विठोबा होतो, दगडाला सिंदूर लावला तर दगडाचा मारुती होतो, दगडाला गुलाल लावला तर दगडाचा मसोबा होतो, दगडाला भंडारा लावला तर दगडाचा खंडोबा होतो. माणसाला माणुसकीचा गंध लावायला शिका, एक दिवस तो माणूस झाल्याशिवाय राहणार नाही. कुठं चालला महाराष्ट्र? माझी अजून एक विनंती, मोकळ्या मनानं बोलू का? पटलं तर बघा. काही आमच्यात शिक्षक आहेत, पेशानं शिक्षक आहेत, माणूस म्हणून शून्य आहेत. सुपंत पत्करायचं तर माणूस झालं पाहिजे. काही डॉक्टर आहेत, पेशानं डॉक्टर आहेत, माणूस म्हणून शून्य आहेत. क्षमा करा मला, पेशानं वकील आहेत, माणूस म्हणून शून्य आहेत. पेशानं पोलीस आहेत, लेका माणूस म्हणून शून्य आहेत. महाराज म्हणतो आपण एखाद्याला, माणूस म्हणून शून्य आहेत. तुम्ही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, कंपाऊंडर, चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, तुम्ही कुणीही व्हा, आधी माणूस व्हायला शिका. सप्ताह करताय ना, माणूस व्हा. समोरच्या माणसाच्या अंतकरणातला वेद नाही कळाला तरी चालतो, त्याच्या काळजातल्या वेदना कळाल्या की आपण देव होतो. हे कधी विसरू नका. काय जीवन आलंय. एका कवीची कविता आहे, वास्तव मांडले मंगेश पाडगावकरांनी. ते म्हणतात, आसवांना मोल ना राहिले, हुंदक्यांना बोल ना राहिले, लावतील बोल तुझ्या राखेसही मानसा, मानसात माणूस न राहिले. कोलाहलात सारे माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. हे धर्म मंदिर सारे ढुंढून मिळाला, त्या गाभाऱ्यात देव शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. कल्लोळ वासनांचा, हैदोस भावनांचा, जळ
जळत्या चितेवरती माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. माझ्या दादानो माणूस व्हा. तुम्हाला वाटतंय ना माणसाची कमतरता आहे? माझ्याकडे पहा, आज गरज आहे माणूस होण्याची. दुसऱ्याचं दुःख आपल्याला कळत नाही. हे कलियुग आहे. इथं कुणीच कुणाला शक्यतो माझं म्हणत नाही. आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारची माणसं बोलायचे बंद होतात. जोपर्यंत आपली शेती पडीक असते तोपर्यंत गावकी भावकी आपल्याशी गोड असते. ज्या दिवशी आपण आपला 1.5 एकर वाहित करतो त्या दिवशी आपलीच भावकी आपल्या विरोधात उभा राहते. जी भावकी रामाच्या मागं नाही, जी भावकी कृष्णाच्या पाठीमागं नाही, जी भावकी मल्हारराव होळकरांच्या पाठीमागं नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं नाही, ती भावकी तुमच्या माझ्या मागं सुद्धा येणार नाही. माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कसे आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेस सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपला आणि परक नेमकं कोण आहे. माणसानं 3 लोकांना कधीही विसरू नये. ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला पक्क लक्षात ठेवावं. एक कबूतर हवेतनं चाललं होतं. समाधान दादा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कबूतर हवेतून चाललं होतं आणि 2 उंदराची पिलं बुडत होती. कबुतराला दया आली. कबूतर बिचारं खाली आलं. 2 उंदराची पिलं चोचीत पकडली, घरट्यात नेली, पंख उघडले, ऊब दिली. 15 मिनिटानं त्या कबुतराच्या ध्यानात आलं आपण ज्याला ऊब दिली ना त्या पिलांनी आपला करेक्ट कार्यक्रम करून टाकला. काय केलं हे कळतं ना कबुतरानं? लग आपण नेलं सप्त्याला त्यांनी सप्ताच काढून घेतला आपल्याकडनं. अशी लई उंदराची पिलं आजूबाजूला पाय लावलीत. सावधान, माझी विनंती आहे तुम्हाला, माणूस व्हायला शिकलं पाहिजे. माणूस गरज आहे. आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. थोड़ा बेस दे. हाँ, बेबी को बेस पसंद थी. देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, इस हाथों की चमड़ी भी उतार लेता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 3-3 कीर्तन भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, रूटला बघून तारका देता है. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, हो गर्वाने तू फुगू नको आपुल्या या छातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले 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 मिळाले या मातीला, परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. सख्या बापाला तू रे होऊ नको बेईमान, यम फासा पडल्यावर होशील तू हैराण. बालपण सार तू, बालपण सार तू, बालपण सार तू खेळण्यात घालवल, तरुणपण वेड्या वासनेत घालवल. दारू गांजा बाईन, दारू गांजा बाईन. एका सुफी संताचं वाक्य आहे. सुफी संत म्हणतो, ए खुदा मुझे महफूज रखना इन तीनों से, मुझे महफूज रखना इन तीनों से, हाकिमों से, वकीलों से और हसीनाओं की अदाओं से. यांच्यापासून सुरक्षित ठेव असं आम्ही रोज देवाला नवस बोलतो. हाकिमों से वैद्यापासून, वकीलों से खूबसूरत हसीनाओं की अदाओं से. लांब लांब ठेव देवा, अजिबात जवळ ठेवू नको. दारू गांजा बाईन वरती येईना संसार, अहंकारी तुझ्यात फिरू नको घरदार. आज जवानी परितराने वाले कल पछताएगा, आज जवानी परितराने वाले कल पछताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ढल जाएगा, सूरज धीरे धीरे ढलता ढल जाएगा, सूरज धीरे धीरे ढलता ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा.
माणूस व्हा. काय झालं पाहिजे आता? अवघे धरू सुपंत जर पत्करायचं असेल तर कोण झालं पाहिजे? माणूस. सध्या माणूस या क्षेत्राला स्पर्धा अजिबात नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, कीर्तन कमी जास्त होईल हो. माझा बाप नेहमी मला म्हणतो, हे पोरा अरे स्वर कमी जास्त होईल, कीर्तन 19-20 होईल, माणसासारखा वाघ, तुला पंख फुटू देऊ नको. तुला वाटत असेल तू महाराज झाला आणि तुझ्या पाया लोक पडायला लागले, हे क्षणिक असतं. जोपर्यंत नाणं चालतंय तोपर्यंत वाचतं. 2000ची नोट 100 पोरगं पण घेत नाही आता. प्रत्येकाचे दिवस असतात, दिवस बदलतात. चांगली वेळ आली म्हणून वाईट लोकांना, वाईट वेळेला माणसानं विसरू नये. माणसानं शिळ्या भाकरीला आणि तुटलेल्या चपलेला कधी नावं ठेवू नये. त्याच शिळ्या भाकरीनं आपलं पोट भरलं होतं, त्याच तुटक्या चपलेनं आपलं काट्याकुट्यापासून रक्षण केलं होतं. पंख आले म्हणून उडून जायचं नसतं, जमिनीवर राहायचं असतं. व्यक्ती व्हा, अवघे धरू सुपंत. 2 शक्ती कमवा. माझी विनंती आहे तरुण पोरांना आणि पोरींना, सध्या 12वी झाली, 10वी झाली, थोडे मार्क कमी पडले की फास घेऊनच, दावं घेऊनच तयार असतात. यांना काय म्हणण्यात अर्थ आहे हो? ती शेंबडी पोरं आहेत कालची. एखाद्या साधूच्या वंशजानं आत्महत्या करावी, हा आमचा कमीपणा नाही का? पण एक टोकाचं बोलू, मला क्षमा करा. वारसानं गादी मिळेल, संघर्ष करण्याचं बळ स्वतःच कमवावं लागतं. असे लय आहेत, आम्ही गादीचे मालक, आम्हाला मालक म्हणा, आम्हाला मालक म्हणा, आम्हाला मालक म्हणा. संप्रदायात ज्ञानोबा तुकोबानंतर कुणीही मालक नाही, अशा मताचे आम्ही आहोत. काय आमच्यावर खटला दाखल करायचा तर करा, संघर्ष करण्याचं बळ आपल्या रक्तात असावं. माझी विनंती आहे, खचून जायचं नाही. तरुण पोरपुरी जेव्हा संकट येईल ना तेव्हा खचून जगायचं. खचून जाण्यापेक्षा खचून जगा. माझी विनंती आहे हो. काय मैदान सोडून पळता? मैदान सोडायचं नाही. जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. जीवन कळले जगणाऱ्याला, पळणाऱ्याला नाही. थांबा, मैदान सोडू नका. लगे मैदान सोडता आणि निघून जाता. काय तर म्हणे शेतीमध्ये यश मिळत नाही. आणि खास यांचं तर नवलच केलं पाहिजे. नांदाला आल्या आणि 2 महिन्यात म्हणायला लागल्या, मला नाही राहायचं इथं, चला नाशिकला, घ्या तिकडे 1 BHK, तिकडे जाऊन राहू. मी त्या बाईला विचारलं, का हो तुम्ही लईच राग करता सासूचा आणि सासऱ्याचा? म्हणे लई बेकार माणसं आहेत, पण तुझे आईबाप कुठं चांगले आहेत? काल नांदायला आली, 4 भांडी घेऊन आली, कपाट आणलं ते पण फुटकच आहे, पलंग आणला त्याची फळकाट उसकाटली, तांबे आणले 2-4, त्यातला 1 तांब्या कुत्र्याला फेकून हाणला, कुत्रं वाचलं आणि तांब्या चेपला. आणि काय शायनिंग मारता काल भांडी घेऊन येऊ. बरेचसे नवरे तर दबावत आहेत यांच्या. बस म्हणलं की बसावं लागते, उठ म्हणलं की उठावं लागते. हाय का नाही चोपदार? असं आता हे घेऊनच जगायचंय. तुमचाच अनुभव आम्ही घेऊन जगतो. लय धाकात ठेवत जाऊ नका. नवरा बायकोमध्ये प्रेम बक्कळ वाढलं नाही, आता लोड कमी झालाय त्यांचा. नवरा बायकोत प्रेम बक्कळ वाढलं, फक्त विश्वास मेला. एक बाई तर माहेरला गेली, तिने नवऱ्याला फोन लावला, कुठे आहे हो? घरात आहे. माझा विश्वास नाही म्हणे, गेला चल सप्त्यावर बोंबलत. ते बोंबलत जायचे गाणे. लावा म्हणे मिक्सर, ते गेलं किचनमध्ये, त्यानं मिक्सर लावला. डुर्र, हाय म्हणे घरात ठेवा. दुसऱ्या दिवशी परत फोन, कुठं आहे तुम्ही? अगं घरात आहे. लावा मिक्सर. तिसऱ्या दिवशी परत फोन, कुठं आहे तुम्ही? अगं घरातच आहे. लावा म्हणे मिक्सर. 3 दिवस मिक्सर लावला आणि 4थ्या दिवशी नवऱ्याला सरप्राईज द्यायचं म्हणून गुपचुपच आली. दारात बघते, घरात बघते, तो सुंदर ते ध्यान नाही तिचं. मग तिने विचारलं पोराला, पप्या तू बाप कुठं आहे रे? पप्या म्हणला, कुठं गेलेत माहीत नाही आई, पण 3 दिवस झालं मिक्सर घेऊन गेलेत, अण्णा अजून नाही आले मागा. नवरा बायकोत प्रेम कमी झालं तरी चालेल, विश्वास पाहिजे. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. साधूचा विश्वासच होता ना. पुढे पहा, आपण चाललोय. माझी विनंती आहे, मैदान सोडू नका. मला आठवतं माझ्या आजीना, आमच्या आजीवर एवढी संकट आली. माझ्या आजोबा लवकर गेले होते. आमच्या आजीनं आम्हाला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, किती कष्ट केले. आमच्या दारातली बैल मेली. आमच्या आजीनं स्वतः नांगराला सोल बांधलं. ते आमच्याकडे खेचर नावाचा एक प्राणी होता छोटा, त्याला जुंपलं आणि आऊत हाणला आजीनं. एवढे कष्ट केले पण खचली नाही. आणि तुम्ही मैदान सोडता. जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. जीवन कळले जगणाऱ्याला, पळणाऱ्याला नाही. कोण जिंकतो कोण हरतो, कोण जिंकतो कोण हरतो,
याची चिंता हवी कशाला, याची चिंता बघणाऱ्याला लढणाऱ्याला नाही. थांबायाचे तर समुद्र होऊन थांबू, थांबायाचे तर सागर होऊन थांबू, थांबायाचे तर सागर होऊन थांबू. डबक्याला किंमत नाही, गहिराईला सलाम माझा खळखळणाऱ्याला नाही. युक्ती कमवा पुढचा सुपंताचा प्रकार आहे. माणसाजवळ ज्ञान असावं. काय झालंय कुणास ठाऊक, अभ्यास करायला नको म्हणतात. युक्ती कमवली पाहिजे. एक बाई नवऱ्याला घेऊन डॉक्टरकडे गेली. डॉक्टरनं तपासलं नवऱ्याला. त्या बाईला सांगितलं तुमचा नवरा ठीकठाक आहे, काही झालं नाही त्याला, 300 रुपये द्या, बरं वाटेल 2 दिवसात तुमच्या नवऱ्याला. ती बाई डॉक्टर पुढे रडायला लागली. हो किती वेळा सांगितलं मालक काय असेल ते खाऊन पिऊन पाच जा, पण सप्ताह बसला की दम निघत नाही त्यांना. मला काय करायचंय, 300 रुपये द्या. तेच तर म्हणते डॉक्टर, सारखं सारखं आजारी पडतात. अहो 300 रुपये द्या बाई, पुढचं पेशंट आहे. तेच तर म्हणते डॉक्टर, सारखं सारखं आजारी पडतात. अहो 300 रुपये द्या म्हणलं तर तेच तर म्हणते डॉक्टर, सारखं सारखं आजारी पडतात. मग असं डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालायची पाळी येते पा. हे कोणाच्या समोर युक्तीच नाही हो. एका सासूनं सुनबाईला विचारलं, सुनबाई शिकलेले, एक ग्रॅज्युएट झालेले आहे, थोडंफार इंग्लिश मला बोलायला शिकव की. सुनबाईला संधीच सापडली. काय माहिती पाहिजे आत्या? हे बघ सुनबाई, मला फक्त एवढंच विचारायला शिकव फोनवर. हॅलो म्हणायचं, आणि हॅलो म्हणल्यानंतर सगळं कुशल आहे का विचारायचं, बरं आहे का विचारायचं. आत्या फक्त एवढंच विचारायचं, मेंटल आहे का. मग सासूनं फोन लावला लेकीला. दिदे काय आई, पाहुण्या कुठं आहे? आहेत ना ते, दे बरं जावयाकडं. मग जावयानं फोन घेतला. हा मामी बोला. जावई तुम्ही मेंटल आहे ना? जावई म्हणले मामी काय झाले? नाही नाही पोरं बाळं मेंटल आहेत का? अहो झालंय काय, घरचे सगळे मेंटल आहेत ना? झालंय काय? नाही तसं नाही विचारलं. हिथं बी सगळं मेंटल आहे, सुनबाई बी मेंटल आहे, पोरगा बी मेंटल आहे, म्हातारा बी मेंटल आहे, आणि मी बी मेंटल आहे. युक्ती कमवा. ज्ञानानं माणसं मोठे होतात. ऐकता ना तुम्ही, ज्ञानानं माणसं मोठे होतात. 7.5 वर्षाचा भीमराव नावाचा पोरगा होता. वर्गाच्या बाहेर बसला. गुरुजीनं फळ्यावरती गणित लिहिलं. थोड्या मोठ्याची पोरं समोर होती. लिहिलं गणित आणि विचारलं, हे पोराओ इकडं पहा रे, कुणा कुणाला फळ्यावरचं गणित येत आहे? एकाचाही हात वरनं. पण वर्गाच्या बाहेर बसलेला 7.5 वर्षाचा भीमराव नावाचा पोरगा त्यानं बोट वरती केलं. ओ गुरुजी मला येतंय उत्तर, ये आतमध्ये. खडू हातात दिला, सोडव गणित. भीमराव आंबेडकरांनं खडू हातात घेतला, फळ्यावरचं गणित सोडवायला लागले. ऐकताय ना आपण, फळ्यावरचं गणित सोडवू लागले. वर्गातली पोरं उठून उभा राहिली. ओ गुरुजी पहिलं त्या पोराला बाहेर काढा, एकतर आमचे डबे हातात द्या. ते पोरग वर्गात आलं तर वर्ग विटाळल, आणि वर्गामध्ये आमचे डबे विटाळतील. काढा त्याला बाहेर. गुरुजीच्या डोळ्याला पाणी आलं. भीमा जा रे तुझ्या घरी, आईला सांग घरी शिकवा म्हणावं. मास्तर 5 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या माय देवा घरी गेली, नाही पाहायला मिळाला आईला. माझ्या आजीनं वाढवलंय मला, नाही मला माय पाहायला मिळाली. माझ्या आईचं नाव भीमाई होतं म्हणून मला नाव पडलंय भीमराव. मास्तर माझी विनंती आहे तुम्हाला, मला शिकवा. सांग भीमराव, या पृथ्वीपासून सगळ्यात जास्त दूर असणारा ग्रह कोणता? भीमराव आंबेडकरांनं कोपऱ्यात असणाऱ्या माठाकडे बोट दाखवलं. गुरुजी तो पहा पाण्याचा माठ. हा माठ आहे ना, तो पृथ्वीपासून जास्त दूरचा ग्रह आहे. का रे असं का म्हणतो भीमा? मास्तर ओंजेनं पाणी ओततात आणि या भीमरावाला ओंजेनं पाणी प्यावं लागतं. नाही वर्गात प्रवेश. न्हाव्याकडे गेलो होतो परवा. न्हावी म्हणाला तुझे केस कापून देणार नाही. तुझे केस कापले तर माझ्या जातीतली माणसं मला गावात घ्यायचे नाहीत. माझ्या बहिणीनं माझ्या डोक्याचे केस कापले. गरीब आहे पण खचणार नाही. माझा बाप कबीरपंथी आहे. माझ्या बापाला भजन कीर्तन आवडतं. माझ्या बापाला परमार्थ आवडतो. माझ्या बापाला सगळं आवडतं. माझ्या बापाने एकच सांगितलंय, भीमा वाचलं पाहिजे. ज्या भीमरावानं जगाला वाचणं शिकवलं त्या जगानं वाचणं सोडून दिलं आणि नाचणं पत्करलं. भीमरावानं वाचायला शिकवलं आणि आम्ही नाचायला लागलो.
7.5 वर्षाचा भीमराव ढसाढसा रडला. मास्तर खचणार नाही, एखादं पुस्तक मला आणून द्या, मी वाचन. ज्याला वर्गात बसायचा अधिकार नव्हता, ज्याला दिव्याखाली बसून अभ्यास करावा लागला, ज्याला पाणी ओंजळीनं प्यावं लागत होतं, ज्याला गावातली पोरं खेळायला घेत नव्हती, त्याच भीमराव आंबेडकरांना अभ्यासाच्या आणि युक्तीच्या जोरावर भारताला संविधान नावाचा जगातला सगळ्यात मोठा ग्रंथ बहाल केला. हे कधी विसरू नका. लोक म्हणतात काय उपकार आहेत त्यांचे. माझ्या दादानो, डॉक्टर भीमराव आंबेडकर नसते तर माझ्या माय मावल्यांना विधवा झाल्यानंतर पतीच्या प्रॉपर्टीचं मालक होता आलं नसतं. आज तुमच्या पतीची प्रॉपर्टी तुम्हाला मिळते ना, ते भीमराव आंबेडकरांचे उपकार आहेत. लोक म्हणतात त्यांना नाही सांगितलं पाहिजे कीर्तनात. नारी येड्या हो, स्वतः बदलापूरला जात होते, गणेश जयंती साजरी करत होते, शिवजयंती साजरी करत होते, गणपतीत कीर्तनाला जाऊन बसवत होते, स्वतः शेवंतीच्या फुलाचा हार बनवत होते आणि स्वतःच्या हातानं महाराजाला हार घालत होते. हे आपण सगळं बदलूनच टाकलं. खरं सांगू, या महाराष्ट्रावर तिघांचे उपकार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे कधी विसरू नका. बस त्यांच्यामुळं महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते ना तर तुम्हाला लिहिता वाचता आलं नसतं. ऐकताय ना, तुम्हाला आमच्या खांद्याला खांदा लावून मिरवता आलं नसतं, आमच्या विरोधात खटले दाखल करायला तर आलेच नसतं. किती विचित्र परिस्थिती माहिती आहे त्या काळात. मोडक्या झोपडीला होती बाई मोडकी ताटी, फाटक्या लुगड्या आले होत्या माई 17 गाठी. मोडक्या झोपडीला होती माई मोडकी ताटी, फाटक्या लुगड्या आले होत्या माई 17 गाठी. पोरगा झाला साहेब, सुना झाल्या साहेब, सांगतात ज्ञानाच्या गोष्टी. पोरगा झाला साहेब, सुना झाल्या साहेब, सांगतात ज्ञानाच्या गोष्टी. माझ्या भीमान, माझ्या भीमान, भीमान माय सोन्यानं भरली ओटी. माझ्या भीमान, भीमान माय सोन्यानं भरली ओटी. माझ्या भीमान, विमान माय सोन्यानं भरली ओटी. माझं विमान, विमान माय सोन्यानं भरली ओटी. काखेत लेकरू हातात झाडणी, डोईवर शिणाची पाटी. काखेत लेकरू हातात झाडणी, डोईवर शिणाची पाटी. हे कपडानं लंडाना खायाला भक्ता, भजीची बैल मोठी. माझ्या भीमान, हे माझ्या भीमान, भीमान माय सोन्यानं भरली ओटी. माझ्या भीमान, भीमान माय सोन्यानं भरली ओटी. माझं विमान, विमान माय सोन्यानं भरली ओटी. माझं विमान, विमान माय सोन्यानं भरली ओटी. सांगू केले बाई भलते कष्ट, नव्हतं खाया खरकटानी उष्ट. एक साधा हा रमाईचा महाराष्ट्र आहे, हा जिजाऊचा महाराष्ट्र आहे. युक्ती कमवा, ज्ञान कमवल्यानंतर देव येतो. बरं तुझे हात वाजवा आणि एक साथ काय सांगू मी केले बाय भलते कष्ट, नव्हतं खायाला खरकटानी उष्ट. घासाचा घास दिला भीमान, दिला वाटी वाटी. हे घासाचा घास दिला भीमान, दिला वाटी वाटी. माझ्या भीमान, भीमान माय सोन्यानं भरली ओटी. माझं विमान, विमान माय सोन्यानं भरली ओटी. माझं विमान, विमान माय सोन्यानं भरली ओटी. माझं विमान, विमान माय सोन्यानं भरली ओटी. सोन्यानं भरली ओटी, सोन्यानं भरली ओटी. एवढे उपकार आहेत. युक्ती असली पाहिजे. काय मिळवलं पाहिजे आता? ज्ञान. युक्ती कमवा अवघे धरू सुपंत. ही सुपंताची पायरीच आहे. व्यक्ती, युक्ती, शक्ती, 3 पंत सांगितले. आता पुढचा पंत सांगतो, पुढे जातो. भक्ती करा.
येरविती ना चौथी हे पहिली ना सरती पै माझे सहज स्थिती तया भक्तीना ज्ञानोबा सांगतात. बस भक्ती ते कठीण शुळावरील पोळी पण तरी सुद्धा येणे जाणे खेपायणची एक खुंटती येणे जाणे खेपायणची एक खुंटती भक्ती पंथ असा विकेट कीपर पाहिजे माग डायरेक्टर नेम धरून 4 सुपंत सांगितले. हा व्यक्ती व्हा युक्ती कमवा भक्ती करा शक्ती मिळवा. आता पुढचं ऐका नीतिमत्ता चांगली ठेवा. काय पाहिजे चांगली नीती. मी एक वाक्य नेहमीच सांगतो. गुगलची हिस्ट्री डिलीट करता येते व्हॉट्सअपचं चॅटिंग डिलीट करता येतं व्हायरल झालेले व्हिडिओ डिलीट करता येतात इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या फेसबुकच्या पोस्ट डिलीट मारता येतात पण कर्माची हिस्ट्री कधी डिलीट करता येत नाही हे लक्षात राहू दे. जे पेराल ते उगवल. मला वाटत असेल आम्ही लय जागीरदार आहे आम्ही लय काय बी काळी धंदे केले म्हणजे आमचं उजेडात यायचं नाही. अरे मोठ्याच उजेडात येतो. थोडं थांबा दम काढा लय फुगिरीत राहू नका. नाचणारा मोर आणि पैशाचा जोर या 2 गोष्टी लय दिवस टिकत नाहीत. वासनेत बरबटलेलं मन व्यसनाच्या आधीन गेलेलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन फायद्यातलं नसतं. नीतिमत्ता चांगली ठेवा. इतकी नीतिमत्ता स्वच्छ पाहिजे ना माझ्या आयानो. जरा बघा इकडं माझ्या भावानो दादानो. छत्रपती शिवाजी महाराज कल्याणचा खजिना लुटला गेला. सुभेदाराची सून पुढे आणून उभा केली राज नजरानं मांडलाय. लक्षात ठेवावं माझ्या दादानं. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस पवित्र आहे दारातली तुळस भरून राहिलंय सुवासनेचं कपाळ आणि माझा राजा या दुनियेत जन्माला आला होता म्हणूनच झाली हिंदवी स्वराज्याची सुंदर सकाळ. काय नीतिमत्ता आहे राजाजवळ. डोळे विस्पारले गेले. सोनं नाणं इथपर्यंत ठीक होतं पण लोकाची बाई आणून उभा केली पटलं नाही. ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. बाईतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला. बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला. पण ज्याला बाईतली आई काली तो जिजाऊचा छत्रपती शोभा झाला. साडी चोळी दिली त्या माऊलीच्या पायाचं दर्शन घेतलं आणि शब्द बाहेर पडले माझ्या राजाच्या मुखातनं. अशीच आमुची सुंदर रूपवती माता असती आम्ही इतकेच सुंदर दिसलो असतो वदले ते शिवछत्रपती. चांगली नव्हती ना दिसायला म्हणूनच माघारी लावलं ना त्या बाईला. बरोबर आहे चांगली नव्हती म्हणूनच माघारी लावलं आहे. किती सुंदर होती ऐकायचंय. काळ्या राती तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन. एवढी सुंदर होती. आपल्याला तर दिवसा बॅटरी लावून पाहावी लागते एवढी देखणी होती. काळ्या राती तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका सुभेदाराची सून. काळ्या राती तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला आई ग. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. 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 काळ्या राती होत तिच्या रूपाचं ऊन. काळ्या राती होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. अंधार झाला दिवा पाहिजे. अंधार झाला दिवा पाहिजे.
शहाचा बाळ काळाचा काळ शिवनेरी वजमला शिवबा शिवनेरी वजमला शिवबान बांधलं नीतिमत्ता चांगली पाहिजे. जरा तुमच्यातलं सांगू का माझ्या बहिण्यांनो, खांद्यावरची ओढणी खाली आली तर पुरी पुढे जात नव्हत्या. क्रॉपटॉपचा जमाना आहे. ओढणी घेणं म्हणजे पुरीना गावढळपणा वाटतो. ते म्हणतात कुठल्या काळातला बाबा आहे. नाईट आऊटचा जमाना. आम्ही रील स्टार झालो हो बाया. खुशाल गाऊन घालतात, हातात गणपती घेतात, उड्या आणतात. आमच्या पप्पानं गणपती आणला. नवऱ्याला लाज वाटायला पाहिजे ना, नालायकाला. शूटिंग काढायलाच ते असतं. टुकूमुकू बघतोय चांगला बघ बाबा. अरे आपली बायको रील स्टार झाली, तिला अख्खं गाव लाईक करायला लागलं, तिला मेसेज यायला लागले, यू लुक सो ब्युटिफुल डिअर, यू लुक सो क्यूट, यू लुक सो प्रिटी. म्हणजे काय लय मिरवलं काय तू. खुशाल पायातलं पैंजण काढून फेकलं, गोप बांधला आणि त्याच्यामध्ये घुंगरं घालतात. मी एका पुरीला विचारलं का गं दिदू पायामध्ये गोप का बांधला आणि त्यात घुंगरू का बांधलं. ती म्हणली महाराज आहे ना मला फार नजर लागते हो. 8-8 दिवस आंघोळ करत नाही शेंबडीतून, तुला कोणाच दृष्टी व्हायची. हो ग बोलू नाही ह्यांना कोणी बोलू नाही, ह्यांना कोणी बोलू नाही. गैरफायदा घ्यायला लागल्या हो. माझ्या बहिण्यानो, भलेही तुमच्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90, 100 रुपये असेल, पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या खांद्यावर ओढणी घेताना त्या दिवसापासून तुमच्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. हे कायम लक्षात ठेवा. एवढी किंमत नुसत्या ओढणी. नीतिमत्ता चांगली ठेवा. चला पुढं. आता शेवटचा सदाचार असा आहे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचारी नाम विठोबाचे. हे सगळं एकत्र यावं लागतं तेव्हा अवघे धरू सुपंत. हे लय कठीण झालं महाराज. माणूस व्हायचं, युक्ती कमवायची, ज्ञान कमवायचं, शक्ती कमवायची, भक्ती करायची. एवढ्याशा छोट्याशा आयुष्यात काय काय करू जरा सोपं सांगाल. मग सोपं सांगतो तुम्हाला. गाडगं माहिती आहे. गाडगं काय म्हणतात तुमच्याकडे त्याले. मडकं. एकावर एक ठेवलं जातं. तुम्ही नाही का संक्रांत पूजायला आणता, वाजून घेता. बदलून द्या. मी एका बाईला विचारलं माऊली शे वाजून का घेतात. ती म्हणली तुला माहित नाही, अख्खा 1 दिवस सांभाळावा लागतो. मी त्या दिवसापासून डोकं खंजवतो. एका दिवसाकरता लागणारं गाडगं जर ह्या बाया एवढं वाजवून घेत असतील, ज्या गाडग्याला किती प्रेमानं सांभाळत असतील असं मला म्हणायचं. जे वरती होतं का नाही उतरण, आमच्याकडे त्याला उतरण म्हणतात. तुमच्याकडे काय. एकावर एक असं ते वरचं होतं ना, ते असं फुगलं टाचा उचलून. खालचे म्हणले खाली बघ आम्ही खाली आहे म्हणून तू वर आहे. हे मजच चिस्त व जाहले परिम्या नाही केले ऐसे जे निजाणीतले तो सुटला गा ज्ञानोबा. म्हणजे एका सहाय्य करू. पुढचं सांगतो ऐका. द्राक्षाचा घड माहिती आहे. द्राक्ष अरे मी का सांगतो माहिती आहे का. तळमय ना मला लय येतं, खरंच सांगतो मी. सगळं येतं. मी नामदेव आप्पा शामगावकरांच्या तालमीतला कीर्तनकार आहे, वैकुंठवासी. त्यांनी एका दृष्टांतात अख्खं कीर्तन संपवत होतं. असं सगळं तोंडपाठ आहे, पण तुमच्यात बदल व्हावा म्हणून सांगतो. द्राक्षाचा घड माहिती आहे. मण्याला मणी चिकटलेले असतात ना, तेव्हा ते किमतीनं विकतात आणि सुटलेले मणी कमी किमतीने विकतात. तुम्ही एकदा विचारा बरं दुकानदाराला, ते चिकटलेले आहेत त्यांनाच किंमत का. ते म्हणले त्यांनी आपल्याला धरून आहेत म्हणून त्यांना किंमत जास्त आहे. एका सहाय्य करू. जाऊ दे, हे नसल कळलं पुढं चला. 0 नावाचा आकडा माहिती आहे का. 0 ए पुराव. शून्याला किंमत किती रे. शून्याची किंमत किती. 0 नावाचा आकडा एक दिवशी 9कडे गेला. म्हणे जय हरी राम तुझ्या संग घे ना मला वय पुढं. मग ते 8कडे गेला. अरे तुला तर लय तारखा असतात, उष्ट्या तरी मला मिळाव्यात, चल पुढं. मग 7कडे गेलं. तुझं तर नाव लय मोठं आहे. अरे हो पुढं. मग 6कडे गेलं. तुझ्या फेट्याची घडी घालतो बाबा, चल पुढं. आलाय तोंडाला साबण लावून. आमच्या शेजारी उभा राहतो. कोण. 0ला कोण म्हणाला. 7. मग 6कडे गेला. चल पुढं. मग 5, 4, 3, 2 सगळ्यांनी हाकलून लावलं. कुणाला.
शून्याला. मग एकाकडे गेला. एक म्हणला तसंही मला गावात कोण विचारत नाही, तुलाही किंमत नाही, पण माझी एक अट आहे. काय? मी पुढं थांबणार, तू माझ्या मागं थांब. बघताय ना माझ्याकडं, शून्य नावाचा आकडा एकाच्या पाठीमागं थांबला. कुठं थांबला? आता शून्याची किंमत किती झाली सांगा. गवळाने कर, जन्माला आलाय माणूस म्हणून, जसा शून्य एकाच्या पाठीमागं उभा राहिला तसं कधीतरी कुणाच्या तरी पाठीमागं उभा राहायला शिका. एक दिवस तुमची किंमत वाढल्याशिवाय राहणार नाही. अरे याला तर सुपंत म्हणतात. सुपंत पत्करा. सुपंत चांगला रस्ता, मार्ग दावून गेले आधी, तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. बरीच प्रमाण झाली भक्ती पंथापासून या मार्गापर्यंत. मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तर केला राजभार, चाले ऐसा. दाखवून दिलेल्या मार्गानं जावं का हो, हे आम्हाला सांगता, पण आम्हाला हे सांगायची काय गरज आहे. असं आहे, शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दासारखं तिखट काय नाही, मौनासारखं साधन नाही, आणि या कलियुगात एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. भावनाला किंमत नसते, भावनेला किंमत असते. चित्राला किंमत नसते, चरित्राला किंमत असते. ऐकताय ना आपण सर्वजण. भावनाला जर किंमत असती तर मोठे मोठे वाडे ओसाड पडले नसते. किंमत भावनेला आहे. चित्राला किंमत असती तर चरित्राला कुणी विचारलं असतं. चित्र आज आहे, उद्या असेलच असं नाही. चित्र हळूहळू हळूहळू उतरत जातं. हे चित्र एवढं आवडतं, एवढं आवडतं, एवढं आवडतं ना, या चित्रावरती काय प्रेम करतो आपण. ह्या सगळ्यांचंच प्रेम आहे आपापल्या चित्रावर, पण हे चित्र लय दिवस राहत नाही. चित्र जे सुरुवातीला चांगलं दिसतं ना, त्याच चित्राच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. तेच डोळे जे लग्नाच्या अगोदर सागरासारखे दिसतात, ते काही दिवसानंतर जे गाल सफरचंदासारखे दिसतात ना, त्या खोबऱ्याच्या वाट्या होतात. जे दात तांदळाच्या पंक्तीसारखे मऊ मऊ आणि सुंदर एक शुभ्र दिसतात ना, ते उस्मानबाईच्या दुकाळाच्या फळ्या उसकटल्यावाने दिसतात. चित्राला काय किंमत असते. चित्रलेखा उतरत उतरत जातं. हे खुशाल त्या चित्राकडेच बघतात सारखं. चित्र 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 चित्र. कपड्याच्या दुकानाच्या बाहेर एक चित्र असतं, प्लॅस्टिकचे असते. माय माऊली कोणाला काही बोलत नाही, तिच्याकडे वळवळून माणसं बघतात. हाय का नाही चोपदार. चित्राला किंमत नाही. श्याम लहान होता, साने गुरुजी. माय आंघोळ घातली मला, हा श्याम. पायाला माती लागते माझ्या, मला उचलून घे ना आई. श्याम, जसं लहानपणी स्वतःच्या पायाला माती लागू नये याची काळजी घेतोस ना बेटा, तसा मोठा झाल्यावर स्वतःच्या चरित्राला डाग लागू नये याची काळजी घे बाळा. याला म्हणायचे संस्कार. माझी विनंती आहे तुम्हाला, पोरांना संस्कार द्या. चला पुढं. किंमत चित्राला नसते, किंमत चरित्राला असते. चित्र आज आहे उद्या नाही. चित्र जगाला आवडल, पण चरित्र देवाला आवडल. चित्रावरती डोळे प्रेम करतात, चरित्रावरती मन प्रेम करतं. जी माणसं वरून बदलतात त्यांना स्वतःहून देवाकडे जावं लागतं. जी माणसं आतून बदलतात देवाला स्वतःहून त्यांच्याकडे यावं लागतं. शबरी माता आतून बदलल्या,
शूर्पणखा वरून बदलली. वरून बदललेल्या शूर्पणखेला स्वतःहून रामाकडे जावं लागलं. आतून बदललेल्या शबरीकडे जगाचा बाप स्वतःहून आला. पुतना माहिती आहे ना तुम्हाला, इथं पलीकडच्या सोसायटीत राहते ती. जगामगान मला बघा, पुतनाच असते ती. वरून बदलली, तिला कृष्णाकडे जावं लागलं. खूप ज्या आतून बदलली, यावं लागलं ना. आणि म्हणून किंमत साधनाला नाही, किंमत साधनेला आहे. कोणती साधना अपेक्षित आहे महाराज? एकट्यानं परमार्थ कुणालाही करता येईल, स्वतःचं चांगलं कुणालाही करता येईल, पण सगळ्यांना सोबत घ्यावं. आपण धन्य होऊच, पण इतरांना धन्यता मिळवून देता आली पाहिजे. आपल्याला किंमत मिळेलच, इतरांना किंमत देता आली पाहिजे. संप्रदाय तेच शिकवतो. यारे यारे लहान, यारे यारे थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. सांगितलंय, करा करा लाग पाठ, धरा पंढरीची वाट. करा लाग करा पंढरीची वाट. करा करा लाग पाठ, धरा पंढरीची वाट. करा करा लाग पाठ, धरा पंढरीची वाट. जव नाही पेट, हात पडील काळाचा. हात पडेल काळाचा. तुझ ऐसा नाही कोणी, जो या काढवयातून. तुझ ऐसा नाही कोणी, जो या काढवयातून. तुझ ऐसा नाही कोणी, तुझा नाही कोणी. सगळ्यांना घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. साधूनं तेच केलंय ना. संत संग धरा तुम्ही, हरिभजन करा. संत संग धरा तुम्ही, हरिभजन करा. काळ पाठी लागला से दात काय करकरा. काळ पाठी लागला से दात खाय करा. उठा उठा जागा पाठी, भयाली मोठी पंढरी वाचोनी. सगळ्यांना सोबत घेऊन चला म्हणे. अहो चांगल्याला जवळ करलच देव. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्वतोती सर्व होय जाणता. घडीमोडी हेळा मात्री, पाप पुण्य संचिता. भव दुःख कोण वारी, तुझ वाचोनी चिंता. धर्म जागो सदैवाचा, तुझी कृपाळू राजा. जानसी जीवेचे गा, न सांगता सहजा, सांगता सहजा. सगळ्याला सोबत घ्या, निघा. अवघाची संसार आनंदी भरीन. तिन्ही लोके जाईन गे माये तया तुळजापुरा. असं एकट्याला कुणालाही करता येईल परमात्मा. कलियुगातल्या माणसाला 3 दोष आहेत. पाहता ना माझ्याकडं, नाटाच्या बघात प्रमाण आहे. जास्त होतात म्हणून बोलून घेतो. अल्प भावा अल्पमती, अल्प आयुष्य नाही अति अपराधाची ओळील मूर्ती. अहो वेदमूर्ती परियसा, किती दोषा देऊ परिहार. 3 दोष आहेत. त्यात एक सद्गुण आहे. कोणता माहित आहे? बर्वे झाले आजेवरी नाही पडेल मृत्यूच्या हारी. वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. या दोन्हीपैकी कोणतंही घ्या, मला तेवढा वेळ नाही. पुढे जाऊ का? एकट्यानं परमार्थ करता येईल का? येईल, पण परमार्थ एकट्यानं करायची गोष्ट नाही. सुपंथ पत्करायचा आहे ना. मग एकट्याला सुपंथ कधी पत्करता येत नाही. त्याकरता सगळ्याला घेऊन पुढे जावं लागेल. अभंगाचं 3रं चरण. अवघे धन्य हो वाता, अवघे धन्य हो वाता. अवघे धन्य हो वाता, अवघे धन्य हो वाता. परवीता स्मरण, परवीता स्मरण. कोण जाणे कैसा परी, कोण जाणे कैसा
सोबत घ्या. दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी. स्वतः कोणाचंही चांगलं करता येईल, सगळ्याला सोबत नेता आलं पाहिजे. कारभारी एकट्याला होता येतं, कारभार करणं अवघड जातं. एकट्याला कीर्तन ऐकता येतं ना, यूट्यूबला टाकलं, नाव टाकलं सागर महाराज बोराटे, कानामध्ये वायरा घातल्या, पालतं पडूनही कीर्तन ऐकता येतं, पण तो आनंद मिळत नाही. इथं आल्यावरच आनंद मिळतो. अवघे धन्य हो आता. हे आजच का सांगता हो, कोण जाणे कैशापरी, उद्या असू का नसू काय माहिती आहे. अहो बोराटे महाराज घरी जाताना घरी जाईल का मध्येच धडकून मरेल हे सांगता येत. माझ्याकडे बघून माना नका हलवू, तुमची तरी कुठे गॅरंटी आहे. लोकांचं म्हणलं की बरं वाटतं. अभंगाची तीनही चरण तुमच्या समोर मांडली. एका सहाय्य करू, एकमेकाला मदत करा, आपल्यासोबत दुसऱ्याला घेऊन पुढं चला. अध्यात्माचा पाया नामस्मरण आहे, ते नामस्मरण केलंच पाहिजे या कलियुगात. थांबा थोडं राहिले अजून. हां तयारी चालू आहे का? हां तुम्ही तयारी ठेवा, बांबू बिंबू गोळा करून ठेवा, बाकीचं बघा. अरे म्हणजे बाकी इथं ते रोषणाई करायला लागतं ना असं. हां छान. आता मुक्ताबाई अशी मस्तपैकी खेळायला लागली. हे तरी चांगलं खेळतंय. काल एका बाईला म्हणलं ताई अहो तुमचं लेकरू लई कडकड करतंय, त्याला जरा समजावा ना, डिस्टर्ब होतो. ती माऊली म्हणाली मी तरी काय करू महाराज, इथं आल्यापासून एअरटेलला रेंजच नाही. पहा माझ्याकडं अभंगाची 3 चरणं तुमच्यासमोर मांडली. एकेकाला कसं सहाय्य करायचं, त्याला महत्त्व किती आहे, माणूस होणं किती गरजेचं आहे, माणसाचं माणूस पण कसं हरवलं आहे, कलियुगात कसं वागलं पाहिजे, साधूचं महत्त्व किती आहे, अत्यंत दाखले दिलेत मी आणि इथंपर्यंत आलो. आता शेवटचं चरण सांगतो, फक्त माझ्याकडं पहा. श्री क्षेत्र पंढरपूर. तुम्ही येता ना कधी पंढरपूरला? आमच्या पंढरपुरात, आमच्या म्हणजे तुमचंही आहे, आता आम्ही पंढरपूरचे असल्यामुळं आम्ही सोलापूर जिल्ह्यातले पंढरपुरातले शेजार. मला परवा एकानं विचारलं का हो तुमच्याकडं असं काय आहे? पुण्यातले एका माणसानं मला विचारलं. आमच्याकडे ज्ञानोबा आहेत, आमच्याकडे तुकोबा आहेत, आमच्याकडे शिवबा आहेत. मी म्हणलं आमच्याकडे जगाचा बाप विठोबा आहे. आला तर या आमच्या विठोबाकडं कधी. आमचा विठोबा पाटीलच आहे. इतका सुंदर देव आहे आमचा नामदेव महाराज, देवाचे लढीवाळ भक्त, दामा शेट्टींचा सुपुत्र. राजाईबरोबर विवाह झाला. नारा, विठा, गोंदा, महादा 4 लेकरं झाली. कुणाला? राजाईला. कुणाला? अरे बोला ना कुणाला? त्या म्हणल्या तुला कशाला आणलंय, उक्त दिलंय बघ तुझं तू. गुत म्हणतात ना तुमच्याकडं. हा कुणाला लेकरं झाली? 4. राजाईला 4 लेकरं होती तरी कधी तक्रार नव्हती तिची. आपल्याला एकच आहे तरी मी म्हणून टिकले, मी म्हणून टिकले, मी म्हणून टिकले. मी नसते तर टिकलंच नसतं कोण. मास्तरची बायको म्हणती मला नका लय शिकू, वकिलाची म्हणायली मला नका लय वकील ते नका वकिली करू, पकवाजाची म्हणून राहिली नका लाव्या करू, गायकाची म्हणून राहते मला माहित आहे तुम्ही किती चालीच आहे ते. ठीक आहे ना? हां त्यांच्यावालं की खरं आहे आणि ह्यांच्यावालं की त्यांनी खरं आहे. काय वै रे तुम्ही एकमेकाचे. माझी सुद्धा मला म्हणत तुम्ही लय भोळे आहात, तुम्हाला कुणीही फसवतो. म्हणलं खरं आहे बाई, सुरुवात या बापाने केली. एक बायको तर नवऱ्याला म्हणाली हो निघाले माहेरला रुसून. नवरा म्हणला तू कशाला जाते? मीच जातो मरायला. ती म्हणली जाता तर जा आणि संध्याकाळी माघारी येताना भांडी घासायचा साबण घेऊन या. तो म्हणे मी माघारी येण्याची गॅरंटी तुला काय ग? ती बायको म्हणाली माझ्या मम्मीनं मला नांदायला येताना सांगितलंय नवरान कुत्र किती पण लांब नेऊन सोड. नाही लाज आहे आता. असू दे आलिया भोगासे असावे साध. ऐका असं झालं. राजाईनं संसार सोन्याचा थाटला. डोक्यावरचा पदर कधीही खाली येत नव्हता. हे राजाईचं सांगतो तुम्ही नका घेऊ. राजाई सुंदर होती दिसायला, लेकरही सुंदर. ज्यांचे आईबाप सुंदर त्यांची लेकरं सुंदर. 4 लेकरं दुडू 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 पावलानं आईच्या भोवती फिरायची. नामदेव महाराजांनी दररोज उठावं, काकडा करावा, मंदिरात जावं, देवाची पूजा करावी आणि सकाळी 10 ते 12 आणि रात्री 7 ते 9 महाराजांचं कीर्तन असायचं. पंढरपुरात महाद्वारात तुम्ही आलात तर आमच्या तिथल्या वाड्यालाही भेट द्या. महाराजांचं कीर्तन रंगायचं, वाड्यात माणसं गोळा व्हायची, खिरापत वाटली जायची. दररोजचा हाच प्रघात होता. पण नामदेव महाराजाला गरिबी आली.
गरिबीतून श्रीमंती आलेली चांगली असते, पण श्रीमंतीतून कधीही गरिबी येऊ नये। माझी विनंती आहे तुम्हाला, जोपर्यंत तुमचं पोरगं स्वतःच्या पायावर उभा राहत नाही ना, तोवर त्याला तुमच्या प्रॉपर्टीचा अंदाज येऊ देऊ नका हो। त्याला जर कळलं ना आपल्या बापाकडे किती इस्टेट आहे, कॉलर उडवत फिरतं गावातनं गवळाण्यात, त्याला विचारा ना का कामधंदा करत नाही, ते म्हणतं गरज नाही, रोड टच आहे, रोड टच 2 एकर। वाट कशीच पाहतो, अण्णा मरायची, आणि अण्णा मेल्यावर बॅनर लावून विकणार म्हणे गावठाण प्लॉट विकणे आहेत, लवकर बुकिंग करणाराच प्राधान्य। माझी विनंती आहे, पायापुरता प्रकाश द्या, नका लय त्याला देऊ। असे कितीतरी उदाहरणं आहेत, बापाचा 13वा झाला आणि पोरांनी जमिनी विकल्या, पण यांचं तसं नाही। नामदेव महाराज कीर्तनाला यायचे, गरिबी आली, आपल्या घरात आलेली गरिबी आणि आपल्याकडे आलेला पैसा कधीही कुणाला कळू नये, अजिबात कळू नये। दुःख जसं पचवता आलं पाहिजे तसा आनंद सुद्धा पचवता आला पाहिजे। ते दुःख तिनं पचवलं, सुवासिनी होती, पतिव्रता होती, नवऱ्याची गरिबी जगाला कळू देत नव्हती, सावकाराच्या बांधावर उगवलेल्या उमराची उमरं तुडून आणायची आणि लेकरांना खायला घालायची, एवढी गरिबी आहे। सुंभाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी। रंगलं कीर्तन माझ्या नामदेव महाराजाचं। ऐका बरं, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, घालायला चांगले कपडे नाहीत, 17 ठिकाणी फाटकं लुगडं होतं राजाईचं, गोणाईला नेसायला साडी नाही, 4 पोरांच्या अंगावर कपडाचा तुकडा नाही, शिंप्याचं खानदान आहे, मनात आणलं तर कपडेच कपडे, पण नाही घालायला कपडे, गरिबी वाईट असते। माझ्या राजाईनं 4 पोरं पाठीला बांधली, मरते म्हणाली, अरे उपाशी तर पडून मरण्यापेक्षा माझी लेकरं मी मेली तर काय अडचण आहे, माय आहे ती। तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा झाला, 9 महिने 9 दिवस तुला साठविला। 4 लेकरं पदराला बांधली, चंद्रभागेत उडी टाकली। कोण्या मायला वाटतं आपलं लेकरू मारावं, नजरे आड झालं लेकरू तर आईला करमत नाही। माझ्या तायानो बहिणीनो, एक सांका दादानो, जोपर्यंत आई जिवंत आहे ना तोपर्यंत आईला जपा, माय मेल्यावर कुणी जपल। लहान लेकरू होतं, 7.5-8 वर्षाचं पोरगं झालं, आईला हट्ट धरला, आई मला यात्रेला जायचं मला यात्रेला। आई म्हणली पैसे नाहीत राजा, मी उचलून घेते तुला आणि यात्रा दाखवून आणते, पण रुपया नाही मागायचं नाही। आई नाही मागत, आईनं कमरेवर घेतलं लेकरू, गावभर फिरवलं, पण लेकरू ते लेकरूच आहे, लहान आहे, छोटा आहे, त्याला काय कळतं। गावभर फिरले आणि येताना लेकरू रडू लागलं, माय मला ती जिलाबी पाहिजे, मला ते बत्ताशे खायचे, माय मला खेळण्यातला JCB पाहिजे, आई मला खेळण्यातली गाडी पाहिजे, आई मला पाळण्यात बसायचं, नाही मिळणार, पैसे नाहीत माझ्याकडं, मला बसायचं, नाही मिळणार, मला जायचं त्या पाळण्यात झोक्यात, नाही बसायचं झुल्यात, खाली बस। लेकरू रडू लागलं, पाय आपटू लागलं, आई मला पाळण्यात बसायचं, नाही म्हणलं ना। शेवटी आईचा हात झटकारला, लेकरू चुकलं, 10-15 मिनिटं पाळणा बघण्यात त्यानं घालवली आणि 15-20 मिनिटांना लेकराच्या लक्षात आलं आई नाही। आई कुठं आहे, आई कुठं आहे, आई कुठं आहे, शोधायला लागला, आई कुठं आहे, आई कुठं आहे। तुमच्यासारखी 4-2 माणसं आली, हे पोरा रडू नको, चल तुला जिलेबी खायला देतो, नाही खायची, आई पाहिजे, चल तुला बत्ताशे चारतो, नाही खायचं, आई पाहिजे, अरे चल तुला पाळण्यात बसवतो, नाही बसायचं, मला आई पाहिजे। आई जोपर्यंत होती तोपर्यंत सगळं पाहिजे होतं, आई नाही, आता काय पाहिजे, आई पाहिजे, हे कधी विसरू नका। खरं सांगू, आपली प्रगती सख्या भावाला आवडत नाही, आपली प्रगती पचवणारी फक्त आपली माय आहे, हे कधी विसरू नका। या दुनियेची रीतच न्यारी, आजचा मैतर उद्याचा वैरी, मतलब सरता लाथा मारी, पाय कुणाची धरू, आई ग आई तुझले करू, येडग कोकरो रानात फसलय, रस्ता चुकलय, सांग मी काय करू, आई ग। 4 लेकरं पदराला बांधली राजाईनं, उडी मारली, नारा विठा गोंदा 3 जण मोठे होते, पण महादाच्या नाका तोंडात पाणी गेलं। इवलंस बाळ 4-5 वर्षाचं लेकरू आईकडे किलकिला डोळ्यानं पाहत, नाका तोंडामध्ये पाणी जातंय आणि तिच्या डोळ्या देखत तिचं लेकरू बुडतंय। जवळ यावं, लेकराला कवटळून धरावं, राजा
उपाशी मरण्यापेक्षा असं मेलेलं बरं. मरता मरता 4ही लेकरं वाचली. किती वेळा उड्या टाकल्या तरी चंद्रभागेच्या किनाऱ्यावर यायची. जगाच्या बापाला राजाई म्हणल्या, देवा लेखा हातून पण काळा वरून पण काळा वय रे, जगूही देत नाही मरूही देत नाही. उपाशी तरपडून मरायला लागली लेकरं. उडी टाकून मरते तर मरूही देत नाही. माया आहे मी. बाळंतपण म्हणजे दुसरा जन्म असतो. लेकीला आणि लेकाला चपल्या सोडायला एकुलता एक आधार उमरा म्हणजे आईचा आहे. हे माय मेल्यावर कळतं. जा माहेरला, जोपर्यंत असते तोपर्यंत कोणी विचारत नाही. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपा. नाही कोण काय म्हणत. एक मुद्दा सांगू, सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं त्याचंच तर नाव माहेर आहे. सगळे उठायच्या अगोदर जागं व्हावं लागतं, त्याचं नाव सासर आहे. लावा फोन कीर्तन झाल्यावर, इकडनं हॅलो म्हणा, माय हॅलो म्हणाल. तुमच्या हॅलो म्हणण्यात आईला कळतंय माझी लेक दुःखात आहे का आनंदात आहे. काय झालं ग दिदा, पाहुणा काय बोलला का तुला, तुला कसं कळलं ग आई. अगं धडं 2 असतात. आईचं आणि लेकीचं काळीज एक असतं. जगात कोणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. जगात कोणाचाही अपमान होऊ द्यायचा, आईच्या पदराचा अपमान होऊ द्यायचा नाही. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो आणि रात्री आईच्या कुशीत झोपे जाताना सोन्याची चादर होतो, हे विसरू नका. उराला लावला आईनं, मेलेला साप उचलला, बारीक बारीक तुकडे केले राजाईनं, टाकले कढईत नेऊन, विष घालून मारते म्हण. रट 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 आवाज येऊ लागला कढईतनं. पोरांना सांगितलं, राजा हो चला देवळात, तुमच्या बापासमोर मारते तुम्हाला. कढई उचलली, झपाझप झपाझप 9 वारी लुगड्यातली माऊली आली मंदिरातलं. माझ्या नामदेव महाराजांचं कीर्तन रंगलं होतं. इतकं रंगलं होतं, इतकं रंगलं होतं, इतकं रंगलं होतं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. झालंय कीर्तन, येऊ दे हात वर एक साथ माझ्यासोबत. आवाज बसणारांचा. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई, सोपान काका मुक्ताबाई, मुक्ताबाई. मुक्ताबाई, मुक्ताबाई, मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. निवृत्ती राया, निवृत्ती राया. सोपान मुक्ताबाई, ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया. सोपान मुक्ताबाई, ज्ञान बसलेले म्हणा, सोपान मुक्ताबाई, ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई. विठ्ठल डोलू लागला, नाचता 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 रंगलं कीर्तन. नामदेव महाराजांचं कीर्तन आहे ते. महाराजांना पुढं म्हणावं आणि बसणाऱ्यांना मागं म्हणावं. एक प्रयोग करू छोटा. आजपासून माझ्या लाडक्या बहिणी थोडं, मी तुमचा भाऊ आहे हा. तुमचा जर आवाज मोठा आला तर पहिली पंगत तुम्हाला उद्यापासून, आणि तुमचा आवाज मोठा आला तर पहिली पंगत तुम्हाला. चोपदार न्याय करतील इकडचे. चोपदार ध्यान ठेवा, तुम्ही 2 जण हां. न्याय तुमच्याकडं चालू करायचं आहे का. तुम्ही माझ्या बहिणी, मी तुमच्या बाजूने अख्खा. आवाज तुमचा जर मोठा आला तर पहिली पंगत, आणि यांचा मोठा आला तर यांची पहिली पंगत. बघू कोण जिंकतंय हा. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. कसं करायचं, कुणाचा नंबर आला, जेंट्स. अजून एकदा, नामदेव जनाबाई. आता यांचं ऐका. नामदेव जनाबाई. अरे मी तुमच्या बाजूने अख्खा तरी तुम्ही आवाज काढेल. माझी विनंती आहे ना. बघा 3री संधी तुम्हाला. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. अरे मी तुमच्या बाजूने. 4थी संधी तुम्हाला. ऑपॉर्च्युनिटी इज 1 टाइम नॉक युअर डोअर. 4थी हा, शेवटचे. नामदेव जनाबाई, नामदेव
कसं करायचंय? कुणाचा विजय जाहीर करायचा? हा, मी तुमच्या बाजून असून सुद्धा तुम्ही मला पटलं नाही. ऐकता सोपन काका मुक्ताबाई, हो मुक्ताबाई मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, टाळी 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 टाळी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, कडेवरचं झाकण उघडलं. नामदेवा पहा जरा, तुम्ही सारखं भजन करता. 4 लेकरं मारायला गेली, मेली नाहीत, साप घालून मारणार आहे. बघा जरा काय आहे कडेत. नामदेव महाराजांची दृष्टी त्या मेलेल्या सापावरती पडली. त्या सापाचे तुकडे सापाचे राहिले नाहीत, ते तुकडे सोन्याचे झाले, हे लक्षात राहू द्या. आम्ही विचारलं नामदेवांना, तुकोबांना, ज्ञानोबांना, का एवढी दृष्टीमध्ये ताकद कशी काय आली? दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्वाचा. कोणाला संसार आवडतो, साधूला संसार आवडत नाही. संसाराच्या तापे तापलो मी देवा तुकोबा, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने नाही आवडत तुकोबा. ऐकताय ना तुम्ही? संसार व्यसनी पडोने दी नाथ बाबा. वैकुंठ कोपाट जुनाट झोपडी नामदेव महाराज. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला जनाबाई. जा त्याच्या मुखी घालते ग मोत्याचे दाणे. जात माहितीये का? जात झालंय आता, मी पण जातच. एक दिवस जे जातं त्याचं नाव, अरे बोला ना, झाला 11 वाजून गेले, मला लय लांबचा प्रवास आहे, उद्या 10 वाजता पोहोचन मी. जातं जातं काय काय करतात, जात्यासाठी फाउंडेशन लावतात, पावडर लावतात, फिल्टर लावून स्नॅपचॅटला सेल्फ्या काढतात. आताच्या पोरींना काय माहिती आहे जात्यावर कसं बसायचं? ताई ह्यांना जर म्हणलं ना जा जात्यावर जाऊन बसा, त्या वर चढून बसायला बस. त्यांना काय माहिती जात्यावर कसं बसायचं? जात्याच्या जात्याच्या ग जात्याच्या जात्याच्या मुखी घालते ग मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही गुणे. काय आवडते जनाबाईला? देवा आवडे पंढरी भीमा पांडुरंग. बस तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पाय सुख सर्व आहे. आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया. काय सांगू तुझ्या चरणाच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझा. बस देवा आम्हाला तुझे चरण फार आवडतात, एवढे आवडतात, एवढे आवडतात, एवढे आवडतात. आमच्या आयुष्याचा एक भाग आहे, एक प्रयत्नवाद आहे. हे ईश्वरा आमच्या आयुष्याचं परम प्रयोजन आहे. तुझ्या पावलांना आपलंसं करून घेणं, तुझ्या चरणांची प्राप्ती. हा अवघे धरू सुपंतातला युक्तिवाद अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी
माईचं भजन, ज्ञानेश्वर महाराजांचं भजन. तुमच्या सगळ्याला राम राम. चांगलं वागा, चांगलं राहा, इतरांशी प्रेमानं बोला. झालं सगळं संपून टाकतो. कधी नातेपुते गावाला आलात तर मोठ्या महादेवाच्या पायथ्याला सातारा जिल्ह्याच्या शेजारी आमचं नातेपुते नावाचं गाव आहे. गोत्यात आणणाऱ्या नात्यांना पोत्यात घालून हाणत होते आमच्याकडचे, म्हणून नातेपुत्याचे. तेव्हा कुणीच कुणाला गोत्यात आणू नका, नाही तर आमच्याकडचे पोत्यात घालून हाणतात. तेव्हा विनंती आहे, जाता जाता शेवटच्या चरणाचा उत्तरार्ध समजावून देतो आणि थांबतो. 2 चरण माणसांना जोडले पाहिजेत. झाले समाधान, पायी स्थिरावले मन, देवाचे चरण जोडा. ते हे जोडी संत पाय, संताचे एक पाय जोडा. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्याचा संग. नवावा योग जन्मोजन्मी, नवावा वियोग, नवावा वियोग जन्मोजन्मी. आणि मज वाट त्यासी अलिंगन द्यावे, कदाण सोडावे चरण त्यांचे, चरण त्यांचे, चरण त्यांचे. बस म्हणून तुका म्हणे अवघी जोडी आणि ते आवडी चरणाची. म्हणून आता मोठ्या प्रेमानं तुमचा निरोप. ज्यांच्यामुळे इथे न चाललेला योग समाधान दादा, तुमचा मी कृपा अभिलाषा आहे. सकाळच्याही कीर्तनात 10 ते 12 ते बिचारे टाळ घेऊन उभा होते. आताही त्याले मुराळकी असा असावा. सकाळी 8:30 वाजताच मला न्यायला चला म्हणे महाराज. आज इथं आलो, तुमच्या सगळ्याच्या भेटीचा योग आला. शेवटची एक सूचना, या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अजून कोणता? माऊलीचा दास. याही चॅनलला लाईक करा, फॉलो करा. अरे कुणालाही फॉलो करता, चंगळ्या बोले कुहू रस प्यायला ये म्हणलं माय, नालायकपणाचा कळत झाला आणि त्यांना मोठं करता. ती म्हातारी. चांगल्या माणसाला मोठं करा, माझी पायापडून विनंती आहे तुम्हाला. बस आपल्या उजव्या हाताचा अंगठा जितका मोबाईलच्या स्क्रीनवरून स्क्रोल होतो त्याच्या 50% जरी जपाच्या माळेवरून फिरला तरी आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या